ओम साईराम. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. दयाळ साईबाबा कुटुंबाची मदत. चला तर कथा एक पाहूया. एकदा एका शेतकऱ्याच्या कुटुंबाला फार मोठ्या अडचणी आल्या. त्यांच्या घरात काहीही चांगले चालले नाही. शेतात पिके नष्ट झाली होती आणि त्यांच्या कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती दुःखी होता. या कुटुंबाने अनेक वेळा साईबाबांचा आशीर्वाद घेतला होता, पण ते त्यांना कधीच प्रत्यक्ष भेटू शकले नाही. एक दिवस शेतकरी शिर्डीला गेला. त्याच्या मनात एक विचार होता, साईबाबा माझ्या कुटुंबाला मदत करतील का? तो शिर्डीत पोहोचला आणि साईबाबाजवळ जाऊन त्यांच्या पायावर पडला. साईबाबांनी त्याला तात्काळ उठवले आणि म्हटले, बाळ, तुझे सर्व दुःख मी पाहिले आहे. तुझ्या कुटुंबासाठी मी एक उपाय शोधून काढेल. साईबाबांनी काही वेळाने शेतकऱ्याला एका छोट्याशा स्थानिक शेतातील पीक लावण्यासाठी एक गोष्ट सांगितली. शेतकऱ्याने ते केले आणि काही महिन्यातच त्याच्या शेतात भरपूर पीक आले. त्याच्या घराची परिस्थिती सुधारली आणि त्याचे कुटुंब सुखी झाले. शेतकऱ्याने साईबाबांना धन्यवाद दिले आणि साईबाबांनी हसून सांगितले, विश्वास आणि धीर ही तुमची शक्ती आहे. साईबाबा केवळ एक साधन आहे. कथेचा संदेश. साईबाबांचे जीवन म्हणजे श्रद्धा, विश्वास आणि धैर्याचे उदाहरण आहे. साईबाबा आपल्या भक्तांच्या दुःखावर त्वरित उपाय शोधून त्यांना मार्गदर्शन करीत. त्यांची महती ही म्हणजे प्रत्येक भक्ताला प्रेमाने आणि करुणेने सामोरे जाणे आणि जीवनाच्या सर्व अडचणींना पार करण्यासाठी विश्वास ठेवणे. ओम साईराम. ओम साई श्याम. ओम साई भगवान.